त्यांनी सांगण्याच्या अगोदर सभापती महोदय काय म्हणतायत, परत गडबड, परत गडबड, परत गडबड, घाई 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 घाई. कायद्याची प्रक्रिया राबवणाऱ्या व्यक्तींनी कधीच घाईघाईने निर्णय करणं, एक्सपिडाइटली करणं अपेक्षित आहे. संविधान पीठासमोर अनेक प्रकरणं चालवलेला एक छोटा वकील या भारत मातेचा म्हणून सांगू इच्छितो की ह्या प्रकरणामध्ये बडतर्फी होऊ शकत नाही, बडतर्फी होऊ शकत नाही, बडतर्फी होऊ शकत नाही. अरे चार्ज माहित नाही. पोलीस शिपाई असतील सन्माननीय किंवा पोलीस अधीक्षक असतील किंवा कोणीही कर्मचारी असतील, जिल्हाधिकारी असतील, कुणासोबत सुद्धा अन्याय खपवून घेतला जाणार नाही. तीन ज्या गोष्टी घडत होत्या त्या तीन कोणत्या गोष्टी आहेत तर सभापती महोदया ज्या वेळेस त्यांना ही माहिती समजल्याच्या नंतर त्या उठून उभ्या राहिल्यात. मानवी दृष्टिकोन आहे, उभं राहून ऐकण्यासाठी कुणाचे बंधन नाही. परंतु ज्या गडबडीनं, ज्या घाईघाईनं त्यांनी सांगून टाकलं की म्हणजे त्यांनी एकतर मान्य केलं की कालपर्यंत सुट्ट्या होत्या म्हणून कोणती चौकशीच्या बाबतीत निर्णय सरकारच्या वतीने झाला नाही. मग सरकारच्या वतीनं काय होतंय, काय चौकशी कॉन्टम्प्लेट होते त्याच्या अगोदरच सभापती महोदयांनी सांगून टाकलं की ह्या प्रकरणामध्ये निलंबनाचे निर्देश एक्झिक्यूट करण्यासाठी. आता मला एक सांगा, दुसऱ्या बाजूला सन्माननीय मंत्री गोरे साहेब त्यांनी दुसरी वस्तुस्थिती सांगितली. ती वस्तुस्थिती त्यांनी सांगण्याच्या अगोदर सभापती महोदय काय म्हणतायत, परत गडबड, परत गडबड, परत गडबड, घाई 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 घाई. कायद्याची प्रक्रिया राबवणाऱ्या व्यक्तींनी कधीच घाईघाईने निर्णय करणं, एक्सपिडाइटली करणं अपेक्षित आहे. परंतु कोणाच्या तरी नैसर्गिक न्यायाचं पतन होईल असं होता कामा नये. सभापती महोदयांच्या समोर माननीय गोरे साहेब मंत्री महोदय म्हणत होते की कशा प्रकारे कोण मंत्री गेट उघडून जबरदस्तीमध्ये आले, ती चौकशी व्हायला नको का? ते चौकशीचं कारण असू शकत नाही का? पोलिसांना शिवीगाळ झाली तर ते माणसं नाहीत का? पोलीस शिपाई आमची माणसं नाहीत का? त्यांना ह्युमन राईट्स नाही आहे का? त्यांना फंडामेंटल राईट नाही का? पोलीस अधीक्षकांना फंडामेंटल राईट नाही का? पोलीस अधीक्षकांना भारतीय संविधानाचं आर्टिकल 311 लागू नाही का? की फक्त आणि फक्त एका बाजूलाच लागू आहे? ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा गोरे साहेबांनी सांगितल्या तर पूर्वीच सभापती महोदयांनी सांगितलं की नाही, मी निर्णय दिलाय आणि आता त्याच्यावर पुढं वेगळी चर्चा नको. हे कुठेतरी संविधानाला छेद देणार आहे. हे कुठेतरी संविधानाशी फारकत घेतल्यासारखं वाटतंय. हे कुठेतरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दोन भाषणं फार महत्वाची आहेत. ती म्हणजे 14 ऑक्टोबर 1949, 4 नोव्हेंबर 1948. शेवटचं मान्य सर्वोच्च न्यायालयाचं जजमेंट सुप्रीम कोर्टाचं की कोण कोणाला निर्देश देऊ शकतंय. म्हणजे मान्य सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपतींना निर्देश देऊ शकते का? त्या प्रकारचा तो निर्णय आहे की एखाद्या प्रकरणामध्ये, ते अधिकाऱ्यांच्या चौकशीच्या प्रकरणामध्ये किंवा एखाद्या रेझोल्युशनच्या प्रकरणामध्ये. आज प्रस्तुत प्रकरणात एक मोठी गलत ही होतीये. सरकारने चौकशी कॉन्टम्प्लेट करण्याच्या अगोदर निलंबन, प्रिलिमिनरी इन्क्वायरीच्या अगोदर निलंबन आणि सभापती महोदयांनी स्वतःच सांगणं की हे निर्देशित करत आहे निलंबन. हे गव्हर्नर साहेबांचे जे अधिकार आहेत आर्टिकल 166 खाली, ते अधिकार फक्त एखादी इन्क्वायरीवर एखादा निलंबन किंवा एखादी कारवाई कॉन्टम्प्लेट करू शकतात. सभापती महोदय डायरेक्ट गव्हर्नर साहेबांना निर्देशित करू शकतात का? किंवा सभापती महोदय हे डायरेक्ट असा निर्णय घेऊ शकतात का? एवढा जरी कोणाकडून अभ्यास झाला असता किंवा अभ्यासपूर्ण निर्णय झाला असता तर फार बरं झालं असतं. तिसरी बाब जी मला महत्वाची सांगायची आहे ती अभ्यासपूर्ण झालेली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एका बाजूला सभापती महोदयांनी सांगितलं निलंबन, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब बोलल्यानंतर जे निर्देश दिले, जे सांगितलं सभागृहाला की चौकशी करू, चौकशी होणं अभिप्रेत आहे. या देशात चौकशीच्या आधी फाशी, चौकशीच्या आधी शिक्षा अशी या देशाची परंपरा नाही. म्हणून माझं असं म्हणणं आहे की
काही काही वेळेस तर 3 मंत्री महोदय, जसं पाटील साहेब मंत्री महोदय आहेत, मला उदय सामंतांचं भाषण ऐकायला मिळालं नाही, परंतु एवढी गाडी पुढे गेली माननीय आमदार महोदयांनी की बडतर्फ करा, बडतर्फ करा, बडतर्फ करा. मी तुम्हाला डंके की चोट पे सांगू इच्छितो, मी विधिशास्त्राचा विद्यार्थी म्हणून सांगू इच्छितो, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऍडव्होकेसी मधला वकील म्हणून सांगू इच्छितो, संविधान पीठासमोर अनेक प्रकरण चालवलेला एक छोटा वकील या भारत मातेचा म्हणून सांगू इच्छितो की ह्या प्रकरणामध्ये बडतर्फी होऊ शकत नाही, बडतर्फी होऊ शकत नाही, बडतर्फी होऊ शकत नाही. अरे चार्ज माहित नाही, अरे चौकशीचा अधिकारी नाही आणि सभागृहामध्ये बडतर्फी करायचा निर्णय घ्या. हे अत्यंत चुकीचं होत गेलेलं आहे. काही जणांनी तर मागणी केली की जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा बदली करा. का? अधिकारी सोयीचे पाहिजेत का? मला एक सांगा की ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये पोलीस अधिकारी कर्तव्यदक्षपणे काम करत आहेत, यापूर्वीचेही सरकार पाहिले, तसं होताना दिसत नव्हतं. मुसक्या बांधल्या जातात, ताबडतोब जेलमध्ये पाठवलं जात आहे. अन्याय अत्याचाराचे प्रकरण जेव्हा होत आहेत तेव्हा हे कौतुकास्पद आहे. परंतु लेजिस्लेचरनी फ्रॉड विथ द कॉन्स्टिट्यूशन ठरतोय की एखादी ड्यू प्रोसेस न फॉलो करता, फ्रॉड विथ द कॉन्स्टिट्यूशन ठरतंय ड्यू प्रोसेस फॉलो न करता एखाद्यांना शिक्षेसाठी उभं करणं. आणि म्हणून मी सभापती महोदय, न्यायाधीश ज्या प्रकारे रिव्ह्यू करत असतात स्वतःच्या निर्णयाचं, आम्ही वाट पाहत आहोत. आज संध्याकाळपर्यंत तरी त्या बैठक घेतील त्यांच्या कक्षामध्ये आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाच्या बाबतीमध्ये अत्यंत नम्रपणे सांगतो, ॲडव्होकेट जनरलांची त्यांनी एक बाजू ऐकून घ्यावी, कायदेशीर बाजू, कारण त्यांच्याकडे मान्य ॲडव्होकेट जनरल आहेत. त्याचबरोबर जर एवढंच गडबडीनं काय असेल तर एक विध पद्धती आहे, ते न करता त्यांनी घेतलेला जो निर्णय आहे ते आज संध्याकाळपर्यंत त्यांनी मागे घ्यावा, अशी मी त्यांना नम्रपणे याचिका करतो, मी त्यांना नम्रपणे विनंती करतो. आणि जर अधिकाऱ्यांच्या बाबतीत केवळ अधिकारी मर्जीत काम करतात किंवा करत नाहीत म्हणून आपण त्यांना बडतर्फीपर्यंत मागणी करू, असं जर होत असेल तर अशा प्रकरणांमध्ये माननीय उच्च न्यायालयामध्ये, वेळप्रसंगी सर्वोच्च न्यायालयामध्ये पोलीस शिपाई असतील सन्माननीय, किंवा पोलीस अधीक्षक असतील, किंवा कोणीही कर्मचारी असतील, जिल्हाधिकारी असतील, कुणासोबत सुद्धा अन्याय खपवून घेतला जाणार नाही. त्या बाबतीमध्ये संविधानाच्या ताठरतेनं, संविधानाच्या लवचिकतेनं त्यांच्या बाजूनं जनहितार्थ लढला जाईल. कारण यापूर्वी सुद्धा जनहितार्थ तशा प्रकारचे लढे लढले गेलेले आहेत. यापूर्वी विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना सानंदाच्या केसमध्ये थेट हस्तक्षेप करणं, हे माननीय मुख्यमंत्री म्हणून तत्कालीन विलासराव देशमुखांना सुद्धा कोणत्या अर्थाचं झालं होतं हे सुद्धा तपासून पाहणं आवश्यक आहे. आणि त्यामुळं ह्या प्रकरणामध्ये अधिकाऱ्यांवर निलंबनापर्यंत नेऊन उभं करणं आणि त्यांची नको असणारी परीक्षा घेणं, प्रभू श्रीरामांच्या बाबतीतले विचार जसे मर्यादा पुरुषोत्तम विचार म्हणून आपण पाहतो, तसेच भारतीय संविधानाचे विचार, भारतीय संविधान हे मर्यादा पुरुषोत्तम आहे. आजच्या लेजिस्लेचरच्या काळामध्ये, या लेजिस्लेचरच्या काळात भारतीय संविधानापेक्षा आमचे मित्र माननीय मंत्री महोदय जे उदयजी सामंत हे संविधानापेक्षा मोठे नाहीत. आणि मला असं वाटतंय की माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे, दुसरी बाजू सुद्धा लक्षात घेतली पाहिजे आणि सांगोपांग त्यांनी विचार केला पाहिजे आणि त्यांच्या मंत्री महोदयांना, त्यांच्या आमदारांना कायदेशीर बाब लक्षात आणून दिली पाहिजे. कायदा समजला, कायदा अभ्यासला की माणसं चुकीच्या मागण्या करत नाहीत, हे मात्र वेगळं सांगण्याची गरज नाही. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.